एक मिनट अच्छा एक मिनट ये लाइट आया क्या? देश में बीजेपी ऐसी एक पार्टी है कि जनता के मूल इश्यू को डाइवर्ट कर कर किसी के व्यक्तिगत जीवन में आरोप लगाकर उस आदमी को बेइज्जत करना, सामाजिक जीवन में उसको ध्वस्त करना, राजकीय जीवन में उसकी बर्बादी करना और इस तरह की झूठी कहानी बनाकर बीजेपी हमेशा जो व्यवहार करते आई है उसका एक बड़ा परिणाम है कि दिशा सालियत के प्रकरण में पुलिस ने जो आज कोर्ट में जो रिपोर्ट पेश किया है वो कोई आत्महत्या नहीं थी, वो अपघात था। और एक बार स्पष्ट हो गया है कि बीजेपी का झूठ और जनता के सामने आया है। जिस राजीव गांधी जी ने इस देश को 21वीं शताब्दी की तरफ लेके गए, जो आपके पास कंप्यूटर दिया, मोबाइल दिया, नई जनरेशन को उनकी बुद्धिमत्ता को ताकत दिया, उस राजीव गांधी जी को भी इन लोगों ने गोफर्स तोप के नाम से बदनाम किया और ये सत्ता में आए। तो ये ऐसे भाजपा का जो षड्यंत्र है अब दिशा सालियत प्रकरण के माध्यम से जनता के सामने आ गया है और ये झूठ पार्टी है भाजपा, ये अब जनता के सामने स्पष्ट हो चुका है। देखो, देश में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या महाराष्ट्र में चल रही है। जो सरकार का आंकड़ा जो है, जो आप बता रहे 700 के ऊपर, उससे ज्यादा किसानों की आत्महत्या हुई। आपने देखा होगा कि कल लातूर जिले में एक किसान, उसके पास बैल हल जोतने के लिए नहीं थे, खुद वो हल को जोत लिया। उसके आगे उनकी धर्मपत्नी उसको हाँक रही है। ये मुद्दा कल हमने हाउस में उठाया और महाराष्ट्र का ये किसानों की जो दुर्दशा है वो हमने स्पष्ट की। तो आज कृषि मंत्री और सहकार मंत्री ये दोनों जाके किसानों को, वो किसान को मदद करने के आगे बढ़े। क्या सब राज्य के किसानों ने अपने आप को हल को जोतना चाहिए? क्या ये सरकार वो चाहती है? शिवाजी महाराज के महाराष्ट्र में जिस तरह से ये व्यवहार चल रहा है, ये शिवाजी महाराज का भी अपमान कर रहे हैं। और इसलिए राहुल जी ने आज जो महाराष्ट्र के बारे में जो ट्वीट किया है, ये वास्तविकता है। महाराष्ट्र में किसान विरोधी बीजेपी और महायुति की सरकार है, अब ये स्पष्ट हो चुका है। और इसलिए ये सरकार का जो ढकोसला है किसानों के बारे में, वो अब स्पष्ट हो चुका है। महाराष्ट्र में कब किसानों की आत्महत्या रोकेगी ये सरकार? कब किसानों का कर्जा माफ करेगी सरकार? या मोदी जी के मित्रों को ही मदद करते रहेंगी ये सरकार? ये सब प्रश्न यहाँ पे खड़े हुए हैं। पुणे में एक घटना घटी जहाँ 25 वर्ष से महिला एक कुरियर बॉय बनकर घूमता है, उसके साथ किसानों को उसके बाद सेल्फी निकालना कहकर मुझे वापस। महाराष्ट्र में कानून व्यवस्था है, कोई भी अब उसका कोई ठिकाना नहीं रहा है। जहाँ लोग रास्ते में चलते हुए भी उनको जीना आराम हो चुका है, घर में रहने से भी जीना आराम हो गया है। तो महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी बर्बाद हो चुकी है। आपने देखा होगा कि जो पुलिस महकमे में जो अधिकारी जो रखे गए हैं, वो अधिकारी इनकी जो चापलूसी करने वाले हैं, उनको ही रखा गया है मेन पोस्ट पे। महाराष्ट्र की डीजी जो है वो खुद ही बीमार है और लेकिन उसको 2 साल का एक्सटेंशन देकर उसको क्यों सपोर्ट कर रहे? और ऐसे समय में जो अच्छे आईपीएस अधिकारी जो है, उनका टेरर इस गुनेगारों
गुनेगारों के बीच में है, उनको साइडलाइन करके रखा। तो सरकार जो है उनकी बीजेपी पार्टी को कैसी ताकत मिलेंगी उसके ऊपर काम कर रही है। सरकार कानून व्यवस्था में जनता के हित में काम नहीं कर रही है और इसलिए पुणे जैसे शहर में, जिस शहर का पालक मंत्री राज्य का उप मुख्यमंत्री है और खुद ही अपना नाम, उसका दादा नाम रखा है, तो दादा का भी डर खत्म हो गया है और पुणे में ऐसी घटनाएं बड़े पैमाने में बढ़ते जा रही है। बिल्कुल, आज विधानसभा में ये प्रश्न आएगा और उसमें मुख्यमंत्री और ये सरकार को ही बर्खास्त करने की मांग हम लोग करेंगे। बघा, ही घटना जी आहे आज पोलिसांच्याच रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं आहे। ज्याप्रमाणे ठाकरे परिवाराला लुटवण्याचा प्रयत्न भाजप करत होती, ते प्रकरण आता त्यांचं फसलेलं आहे। भाजप हा घोटाळा पक्ष आहे। या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी ज्यावेळेस होते त्यांनी 21वी शताब्दीकडे हा देश नेला। या देशाच्या तरुण पिढीच्या हातात कॉम्प्युटर दिला, मोबाईल दिलं। अशा राजीव गांधींनाही सुद्धा बोगस सौद्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यावर आरोप लावण्यात आले होते। हे तर यांच्या सरकारमध्ये निर्दोष झाले। पण मूळ प्रश्न आहे की या पद्धतीचं जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करून कुठल्याही राजकीय पक्षाच्या यांच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या या नेत्यांवर या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्याला बदनाम करायचं, पर्यायाने त्याच्या पक्षाला आणि त्याच्या विचाराला बदनाम करायचं, हे बीजेपीचं काम आहे। आदित्य ठाकरे प्रकरणामध्ये ठाकरे परिवाराला जे बदनाम करण्याचं काम भाजपने केलं होतं ते कसं खोटं होतं, राजीव गांधीला जे खोटे आरोप केले होते कसं खोटं होतं, हेच आता त्याच्यातच स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून भाजप हा खोटारडा पक्ष आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे। ज्यांनी आरोप केले, वारंवार आरोप केले जात होते, त्यांनी आता माफी मागितली पाहिजे असं मला वाटतं का? हे माफीवीर आहे, त्यामुळे माफीवीराच्या वंशजाकडून काय ह्या गोष्टी आहेत। पण लोकशाहीमध्ये या पद्धतीच्या कोणावरही खोटे आरोप लावून त्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्याला उद्ध्वस्त करणं ही महाराष्ट्राची कधी परंपरा राहिली नाही। पण भाजपने हा गोरखधंदा हाती घेतलेला आहे। स्वतःच चे घर काचाचे पण दुसऱ्याच्या घरावर गोटा मारायचा, ही जी प्रथा भाजपने चालू केलेली आहे त्यांनी आता तरी थांबावं, हीच त्यांच्यासाठी तरी माफी अत्याचार हे अद्यापही थांबताना पाहायला मिळत नाही। पुण्यामध्ये 25 वर्षीय तरुणीवरती एका डिलिव्हरी बॉयने अत्याचार केला अशी घटना समोर आली। कसं पाहताय अद्यापही महिलांवर? महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही। महाराष्ट्र हे आता काही राज्यांचं नाव, मी कुठल्या राज्याचं नाव घेणार नाही, आपण आपल्याला सगळ्यांना माहिती कुठल्या राज्याबद्दल बोललं जात होतं, पण महाराष्ट्र आता त्याच्याही पुढं गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये रस्त्याने चालणारी लोक सुखी राहिली नाही, घरात राहणारी लोक सुखी राहिली नाही आणि पुलावरही सुखी राहिले नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जी वाढ झालेली आहे त्याचं कारण असं आहे की जे IPS अधिकारी आहेत ते आपल्या अधिकाराचा वापर करून ज्या पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीला थांबवत होते, अशा IPS अधिकाऱ्याला बाजूला ठेवलं आणि जो भाजपला ताकद देणारा IPS अधिकारी असेल, यांच्या पक्षाला ताकद देणारा IPS अधिकारी असेल, त्याचं सर्वात मोठं उदाहरण रश्मी शुक्ला आहे। पहिलेच आजारी, वरून तिला 2 वर्ष डीजीचं तिला एक्सटेन्शन देणं, सिनियर लोकांना डावलून त्या पद्धतीने बसवणं, हे कशाचं होतं काय? आणि म्हणून त्याला काही वेगळा आरोप नाही लावत। भाजप पक्षाला मजबूत करण्यासाठी या प्रशासकीय व्यवस्थेचा वापर केला जातोय हे याच्यातून सिद्ध होते आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे। आणि फडणवीसांनी अजूनही विचार करावा आणि महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीला थांबवायचं असेल तर जे अधिकाऱ्यांच्या मुस्कट्या दाबण्यासाठी त्याचा उपयोग करावा ही आमची सूचना त्यांना राहणार आहे।
हा सगळा खर्च महापालिका करणार. 2024 मध्ये त्यावेळेस एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस महानगरपालिकेच्या माध्यमातून नगर विकास खाते त्यांच्याकडे होतं. त्या खात्याच्या माध्यमातून त्या पद्धतीचा प्रस्ताव करण्यात आला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून म्हणजे जो देवदार डम्पिंग ग्राउंड, त्या ग्राउंडला स्वच्छ करण्यासाठी, जागा मोकळी करण्यासाठी त्याला जवळपास 2,500 कोटीच्या वर त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून घेऊन त्या पद्धतीचं टेंडर काढण्यात आलेलं. त्यामध्ये ठरवून घेतलेलं होतं, त्याच्यात अटी त्या पद्धतीच्या टाकल्या गेलेल्या होत्या. त्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांना त्याचा मलिंदा कसा मिळेल यावर त्याच्यात काम केलं गेलं. योगायोगाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाही. आता मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस. आता जे एकनाथ शिंदेचे जे काही कंपन्या होत्या त्याला एक हिस्सा पण द्यायला तयार नाही. त्याच्यात 3 टप्पे पाडले गेलेले आहेत. त्याच्यातला एक टप्पा पण एकनाथ शिंदेला दिला जात नाही. आणि सगळ्याच्या सगळं जे एक रूप आहे, जसं पहिलेच्या काळामध्ये मुंबईमध्ये टी गँग चालायचं, आता ए गँग चाललेली आहे. मुंबई ए गँगला विकली जाते आहे आणि सगळ्याच्या सगळं काम आता ए गँगला दिलं जाणार आहे. आणि त्या ए गँगच्या पाठीशी केंद्रातलं सरकार आणि राज्यातला मुख्यमंत्री हा त्यांच्या पाठीशी आहे. आता हे युद्ध जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसाचं ह्या मलिंदा खाण्यासाठी मुंबई शहराच्या जनतेच्या घामाचा पैसा जो उधळपट्टी केला जातो आहे तो कसा केला जातो त्याचं स्पष्ट उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करू आणि हे जे या पद्धतीचं हे गँगला पूर्ण राज्य लुटून दिलं जात आहे, मुंबई लुटून दिली जाते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आत्महत्या करायला बाध्य केलं जात आहे. हे काँग्रेस कधी सहन करणार नाही. ही लढाई काँग्रेस त्या ठिकाणी पूर्ण लढाई उभी करेल आणि सरकारचा हा जो ए गँग मध्ये लपलेला जो चेहरा आहे त्याचा पर्दाफाश करण्याचं काम आम्ही लोक करणार आहोत. अहो हे संडास खायला सोडत नाही, कचरा काय सोडणार? कचऱ्यामध्ये पण खातात. हे कचऱ्यामध्ये खाणारी ही किडे आहेत आणि त्याच्यामुळे कचऱ्यातही पैसा कसा कमवता येईल, पैसा कसा खाता येईल त्याच्यावरच एक कृत्य आहे. त्याच्यामुळे कचऱ्या, संडास सगळं त्याच्यामध्ये काहीच आता यांचं राहिलं नाही. सगळं खाण्याचंच काम या लोकांनी सुरू केलेलं आहे. जसं लालू प्रसादवर चारा घोटाळ्याचा आरोप होता तसं आता हे कचरा आणि संडासा खाण्यामध्ये पण आता मागे पुढे पाहत नाही. आणि त्याच्यामुळे हा जो देवदार डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे हा कचरा खाण्याचा प्रकार आहे. त्या माध्यमातून राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा जो यांच्या तिजोरीत आहे तो लुटतात कसा आहे हे सगळ्यात मोठं उदाहरण हे आहे. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. दुसरीकडे विरारमध्ये मराठी बोलायला न आल्यामुळे एका व्यक्तीला पैसेकडनं मारहाण सुद्धा करण्यात आले. कसं बघताय? प्रत्येकाने आपल्या भाषेवर प्रेम करायला काही कोणाला विरोध नाही, कारण आमच्या संविधानाचा अधिकार आहे. आमची माय मराठी भाषा याचं स्वाभिमान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. मुंबई हे शहर हे मेट्रोपॉलियन सिटी आहे. जगातले लोक या शहरामध्ये राहतात आणि असं कृत्य होत असतं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही त्याच्यातून स्पष्ट होते. या पद्धतीचं कोणालाही वागता येणार नाही आणि त्या पद्धतीची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तयारी जोरदार सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा दोन्ही पक्षांकडनं सादर केले जातात. त्याला स्वागतच आहे. आम्ही परवापांनी सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचं स्वागतच काँग्रेस पार्टी करेल.
एकावर एक दिसतं. खालून सर हा सामवाला उचला ना. साम पडल्या ना. काढून टाकले मी नाही काय सगळ्यांच्याच काढून टाकू केला. रोलिंग। दिशा सालियन मामले में उस समय सरकार थी श्रीमान उद्धव ठाकरे जी, पुलिस उनकी, सरकार उनकी, वाजे जैसे प्यादे थे उनके पास, और वही कारण रहा षड्यंत्र के तहत, साजिश के तहत, फिर दिशा सालियन मामला हो, सुशांत सिंह राजपूत हो, या पालघर का साधु हत्याकांड का मामला हो, सबूत मिटाने का दुष्कर्म उद्धव ठाकरे सरकार के कार्यकाल में हुआ। किसे बचाना था ठाकरे परिवार को? सबूत मिटाने के पीछे किसका षड्यंत्र था? किसे बचाने की कोशिश कर रहे थे ठाकरे सरकार? यह हमारा सवाल है। दिशा सालियन के पिता कभी गलत नहीं हो सकते, उन्होंने अपनी बेटी को खोया है, पर न्यायपालिका में जाते समय सबूत लगते हैं, और सबूत न हो तो न्याय नहीं मिल पाता। और वो सारे के सारे सबूत मिटाने का घिनौना दुष्कर्म उद्धव ठाकरे सरकार के कार्यकाल में हुआ। हमारा सवाल है कि उद्धव ठाकरे सरकार किसे बचाने की कोशिश कर रही थी? मराठी। दिशा सालियन प्रकरणामध्ये षड्यंत्र रचून त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकार होतं, त्यांना कोणाला वाचवायचं होतं साऱ्या देशाला जगाला माहित, आणि म्हणून त्या काळामध्ये सगळे पुरावे, कारण पोलीस त्यांचे माझ्यासारखे प्यादे होते त्यांच्याकडे, सरकार त्यांचं, सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुष्कर्म उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं। काय कारण होतं? कोणाला वाचवायचं होतं? संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहित आहे दिशा सालियनचे वडील चुकीचे असू शकत नाहीत, त्यांनी त्यांच्या पुढच्या मुलीला गमावलंय, पण न्यायपालिकेत जाताना पुरावे लागतात, आणि दुर्दैवानं ते सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुर्दैवी काम हे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं। म्हणून सुशांत सिंग राजपूत असेल, आमचे पालघरचे साधू जे हत्याकांड झालं ते प्रकरण असेल, या सर्व प्रकरणामध्ये पुरावे नष्ट करण्याचं काम हे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं। त्याच्यामुळे न्यायपालिकेमध्ये दिशा सालियन परिवाराला न्याय मिळाला नाही, सुशांत सिंग राजपूत परिवाराला न्याय मिळाला नाही, पालघरच्या साधूंना न्याय मिळाला नाही, आणि हे सर्व महापाप हे उद्धव ठाकरे सरकारचं आहे, त्यांना नाकारता येणार नाही। धन्यवाद। माफी मागायची असेल, दिशा सालियन प्रकरणामध्ये माफी मागायची असेल, तर तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं
दिशा सालियनच्या वडिलांपुढे हात जोडून माफी मागावी, कारण षडयंत्र रचून पुरावे नष्ट करण्याचं काम पोलिसांना हाती धरून हे उद्धव ठाकरे सरकार ने केलं। यदि माफी मांगनी है तो दिशा सालियन परिवार की माफी उद्धव ठाकरे सरकार मांगे। षड्यंत्र के तहत सारे सबूत मिटाने का घिनौना काम उद्धव ठाकरे सरकार के कार्यकाल में पुलिस को हाथ में लेकर के हुआ है। तुम्ही ठाकरे एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे, दुसरीकडे मीरा भाईंदर या ठिकाणी एका व्यक्तीला मारहाण करण्यात आलेली आहे की मुलगी म्हणून तुम्ही त्याला मराठी बोलता येत नव्हतं, त्यामुळे मनसेकडनं मारहाण करण्यात आली। नाही, मुळामध्ये कुणी कायदा हातात घेत असेल तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही। पोलिसांचं काम करतील, कायदा हातात घेणाऱ्याला शिक्षा होईल। मुळामध्ये हिंदीची सक्ती, मी वारंवार सांगेन, हिंदीची सक्ती लादण्याचं महापाप हे उद्धव ठाकरे यांचं स्वतःच आहे। त्या 18 लोकांच्या कमिटीमध्ये उबाटाचे नेते होते, नाकारणार आहेत का उद्धव ठाकरे? ती शिफारस त्यांनी स्वीकारली आहे, नाकारणार आहेत का ते? आणि ती हिंदीची सक्ती बाजूला सारून त्या पालकांना आणि त्या लहान मुलांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतःची भाषा त्याला निवडता येईल हा अधिकार देण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। तर त्याच्यामुळे खोटं सांगायचं लोकांपुढे, फेक नेरेटिव्ह पसरवायचा लोकांपुढे, हे असे प्रकार वारंवार महाराष्ट्र खपून घेत नाही। मराठी माणसाला कुणी इतकं हलक्यात घेऊ नये। गोरेगावच्या पत्रा चाळीतून मराठी माणसाला हद्दपार करणारी उबाटा, तिला आज मराठी माणसाची आठवण आली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवणारी उबाटा, तिला आज मराठी माणसाची आठवण आली। तर त्याच्यामुळे कोण एकत्र येतं हा त्यांचा विषय आहे, पण कुणीही एकत्र आलं तरी मराठी माणसाला माहित आहे की महाराष्ट्राचं हित हे महायुतीचं सरकारच करू शकतं। हिंदीमध्ये मीरा भाईंदर भी फेमिनिस्ट के मोहने व्यक्ति को मारहाण। देखिए, कोई व्यक्ति विशेष यदि कानून हाथ में लेता है तो उसका समर्थन नहीं हो सकता। कानून कानून का काम करेगा, उसे दंड दिया जाएगा, किसी को बख्शा नहीं जाएगा। जहां तक मराठी हिंदी की बात है तो ये जो पूरी तरह से भ्रम झूठ फैलाने की फैक्ट्री उद्धव ठाकरे कंपनी बनी। अब हिंदी जबरन लादने का फैसला उद्धव ठाकरे उनका खुद का है। हमारे नेता आदरणीय देवेंद्र फडणवीस ने तो वो बच्चा चुने, बच्चे के माँ बाप चुने उनको कौन सी भाषा चाहिए। हम तो सभी भाषाओं का सम्मान करते हैं, पर यह नैतिक अधिकार देने का काम देवेंद्र फडणवीस जी ने किया है। उसके पश्चात भी जो फेक नैरेटिव फैलाने का भ्रम, फैलाने का दुष्कर्म उद्धव ठाकरे और उनके कंपनी की ओर से हो रहा है। खैर, कौन साथ आता है नहीं आता है उनका निजी फैसला है, पर किसी के भी साथ आने से मुंबई और महाराष्ट्र के लोगों को पता है कि महाराष्ट्र का हित केवल और केवल महायुति सरकार ही कर सकती है। राहुल गांधी की तरफ से ट्वीट आया है, महाराष्ट्र में 3 महीनों में 700 से ज्यादा किसानों की सुसाइड की। राहुल गांधी ने ऐसा ट्वीट किया है। सर, महाराष्ट्र में पिछले 3 महीने में 700 किसानों ने सुसाइड की है। इस बात की राहुल गांधी ने ट्वीट कर जानकारी दी है। तो कहते हैं महाराष्ट्र में योजना जो काम नहीं आ रही और बुजुर्ग लोग हल होते हुए दिखाई दे रहे हैं। श्रीमान राहुल गांधी महाराष्ट्र की भूमि पर आकर यहाँ पे जमीनी हालात देखे। उनकी जब 2.5 वर्षों की सरकार थी तो खिचड़ी में पैसे खा रहे थे वे, जो कोविड काल में गरीबों को बांटी जा रही थी। कोविड काल में जो रेमडेसिविर दवा थी उसमें पैसे खा रहे थे उनके लोग। हमारी सरकार ने 3 वर्षों में 45,000 करोड़ से ज्यादा लाभ देने का काम हमारी सरकार ने किया है। इसके लिए जलयुक्त शिवार हो, किसान की खेती को पानी देना हो, बिजली देना हो, सोलर पंप देना हो, ये सारा काम वर्तमान सरकार ने किया है। इसके लिए राहुल गांधी इस प्रकार का झूठा भ्रम किसानों में न फैलाए।